तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये आणि सिंधुदुर्ग पंचायत समितीमध्ये राणे ब्रँडचीच हवा असल्याचं पाहायला मिळतं। नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे या राणे कुटुंबानं सिंधुदुर्गामध्ये राणेंची ताकद आणखी मजबूत केली आहे। गेली 25 वर्ष पक्ष कोणताही असो, इथल्या जिल्हा परिषदेवरती राणेंचंच वर्चस्व अबाधित राहिलंय। यंदा सुद्धा राणेंच्या नेतृत्वात महायुतीनं मोठी मजल मारली। जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपनं 27 तर शिंदेच्या शिवसेनेनं 13 जागा जिंकल्यात। या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी विजयी उमेदवारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सोबतच कोकणातला आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे रायगड। रायगडमध्ये सत्तेतल्याच मित्र पक्षांमध्ये काटेकी टक्कर असल्याचे चित्र हे प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा त्याला अपवाद नव्हती। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सोबतचा एक महत्त्वाचा जिल्हा रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष रंगलेला पाहायला मिळाला। सोबतीला भाजप असून सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये। रायगडचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये शिवसेनेनं 10 पैकी 9 जागा जिंकल्या। त्यामुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी शिवसेनेला डिवचलं। महेंद्र दळवींनी एक प्रकारे राष्ट्रवादीला डिवचलं। तर आज अजितदादा असते तर आमच्यावरती विजयाची थाप पडली असती अशी खंत आमदार अनिकेत तटकरेंनी व्यक्त केली। दादा शरीराने जरी आज आमच्या समवेत नसतील तरी आमच्या मनामध्ये अजितदादा पूर्णपणाने कोरलेले आहेत। दादा सोबत नाहीत हा विचार आम्हा कार्यकर्त्यांना किंवा मला व्यक्तिशः मी सहन करू शकत नाही किंवा तो पचवू सुद्धा शकत नाही। पण आज दादा असते तर निश्चितच दादांचा पहिला फोन तटकरे साहेबांना आला असता, मला आला असता, आदित्यला आला असता आणि निश्चितच एक कौतुकाची थाप दादांनी मारली असती। तर रायगडमधल्या या विजयानंतर भरत गोगावलेंनी आपल्या विरोधकांना आव्हान दिले तर दुसरीकडे आदिती तटकरेंनी हा पराभव स्वीकारल्याची प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हापूर साईच्या साई महाडमध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 10 पैकी 9 हे सर्व सीटा शिवसेनेच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि आमचा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा 2000च्या पुढे निवडून आलेला आहे आणि हाच जनतेचा विश्वास जो आम्ही संपादन केला। येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना काय करा 2029 आम्ही दाखवू। काही अशा जागा आहेत ज्या अतिशय अल्पमतांनी म्हणजे आमची चणेराची घोसाळा जिल्हा परिषद गटाची जागा असेल अवघ्या 150 मतांनी आम्हाला तिथं पराभव हा पत्करावा लागला। काही ठिकाणी आहेत जिथं फार अंतर पडलेलं आहे, पण तरी सुद्धा शेवटी निवडणूक लढवायची घेतली म्हणल्यावर जय पराजय आलाच। त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी मान्य करून आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये विजयाचे पराजयाचे वेगवेगळे रंग आज पाहायला मिळाले। बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण त्यापूर्वी संध्याकाळी